आज रविवार म्हटलं तर सुट्टीचा दिवस आणि आजचा दिवस तर एकदम स्पेशल, कारण आज होत्या बैलगाडा शर्यती म्हटलं तर एकच नाद एकच वेळ फक्त आणि फक्त बैलगाडा शर्यत. तर नमस्कार मंडळी, मी आकाश. मग काय सकाळी लवकर उठून आम्ही थेट गेलो आपल्या दत्ता भाऊंच्या तबेल्यावर. तिथे आज जोरदार नियोजन सुरू होतं, कारण आज दत्ता भाऊ आपला बैल बाजीराव शर्यतीनं घेऊन जाणार होता. आता या बैलाची खासियत म्हणजे या महिन्यात त्यांनी सलग 6 शर्यती केल्या आणि विशेष गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व शर्यती जिंकल्या. 6 शर्यती जिंकल्या म्हणजे 7वी शर्यत तर अजून जोरदार होणारच की. मग काय, मी थेट घेतली दत्ता भाऊंची मुलाखतीमध्ये त्यांनी बाजीरावाचे असे पराक्रम सांगितले की माझंही मन भरून आलं आणि तेवढ्यात मी ठरवलं आपण पण यांच्यासोबत शर्यतीनं जायचं. मग काय, टेम्पो आला, बैल भरला आणि थेट पोहोचलो शर्यतींच्या मैदानात. आणि तिथे जो सीन होता ना, जणू काय जत्राच भरली होती. एवढ्या बैल जोड्या, एवढी गर्दी की काय सांगू. आता शर्यती करायचा म्हटल्यावर विरोधी जोडी लागणारच, म्हणून दत्ता भाऊ गेले जोड शोधायला. खूप वेळ गेला पण जोड काय जमेना. मग कंटाळलो मी आणि भूषण थोडं पुढे गेलो फिरायला, तर काय पाहतोय, एक काका तर चक्क डोक्याला छत्री लावून उभे. ऊन एवढं होतं की गरज तर होती. पुढे गेलो तर काय, एक जण बैलाची पेंटिंग करत होता, कारण बैलगाडा मालकाला स्वतःपेक्षा बैलावरच जास्त प्रेम असतं. थोडे पुढे आलो तर छोटी दुकाने लागलेली. उन्हात फिरून भूक लागली होती. मग काय, घेतला वडापाव खाल्ला आणि बाजूला पाहतोय तर काय, इतकी गर्दी. जाऊन पाहिलं तर इथे तर चक्क कसिनो टाईप गेम चालू होता. 10 का 100 का 1000. थोडी गंमत पाहिली. मग मी विचार केला आपण तर शर्यती बघायला आलो. मग काही शर्यती पाहिल्या. भूषण भावाने तर चक्क मका घेतला होता. पुढे गेलो तर काय, एक जण बैलाला गरम करत होत. मी म्हटलं अरे बाबा, हा बैल आधीच उन्हात गरम झालाय, अजून किती त्याला गरम करणार. शेवटी झाली संध्याकाळ आणि आम्ही निघलो घराकडे. तर मंडळी, 7वी शर्यत जिंकता आली नाही, पण बाकीच्या शर्यती पाण्यात मनसोक्त मजा आली. तर मंडळी, कसा वाटला आजचा माझा व्लॉग कमेंट मध्ये सांगा आणि अशाच गावरान लाईफस्टाईल व्हिडिओ साठी फॉलो करा की राव.